आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत. कोणी म्हणते आरोपीचा खून झालेला आहे. आणि जे काही तो आता सुरेश धसांनी सांगितलं तो आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय. तो सुद्धा अरे राजकीय राजाश्रय असल्याशिवाय या प्रकरणाला ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे ती न्यायाची अपेक्षा होऊ शकत नाही, करू शकत नाही. आणि सरकार एवढी बदनामी असून शांतपणे सगळं बघत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरणाला हाताळते. कुठेही स्पेशल फोर्स लावली, स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही. प्रॉपर्टी जप्त केली, राहील जप्त. अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे, कारण हे चोरच आहेत सगळी. यांनी खंडणी वसूल करूनच मिळालेली प्रॉपर्टी आहे, गेली काय, राहिली काय, तुम्ही आरोपी शोधत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला की कोणी या संदर्भात अनेक घटना झाल्या, बदलापूरच्या घटना झाल्या. काल परवा मी कालचं एक आपण आता पाहिलं आमच्या कल्याणची घटना. यावर सिनेसृष्टी काल मला पत्रकार परिषद झाली, मी त्यामध्ये बोलणार नाही. प्राजक्ता माळींच्या संदर्भात ते काही झालेलं प्रकरण, ती तक्रार केली, त्याची योग्य चौकशी व्हावी. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असताना त्यावेळेस मला कोणी दिसलं नाही, फिल्म दृष्टीचे कोणी काही यावर प्रतिक्रिया देताना दिसले नाही. आणि याचं पत्रकार परिषद घेऊन जर विषय डायव्हर्ट होत असेल, कृपा करून आमची विनंती आहे की हे प्रकरण अभिनेत्रीवर झालेला अन्याय त्याला जोडून ह्या विषय कुठेही मागे पडता कामा नये. ते पुढे करून, कारण ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात, नाहीतर महाराष्ट्राला कोणी वाचवू शकणार नाही. असे जर सांड मोकाटपणे फिरतील, कायदा तोडून खून करून हजारो खून पचवतील, उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील, खुल्या वसुली करतील. त्या जिल्ह्यामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, अनधिकृतपणे जमिनी बळकवल्या आहेत. उद्योगपतींना वेटीस धरलं जातं. त्या परळीमध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर थर्मल पॉवर मध्ये काम करू शकत नाही. 50 लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही. कोणीही मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते, पार्टनरशिप द्यावी लागते. सगळं जे त्या बीडमध्ये चाललंय, बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे. आता बिहारला राज्य व्यापला आहे, तसं बीड पासून राज्य व्यापू नये गुन्ह्यांनी. याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि तात्काळ तुम्ही सगळं बाजूला करा, कारवाई करा, शोधा. ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा. सरकारने मनात आणलं तर 24 तासामध्ये आरोपीला अटक करू शकता. आजकाल सर्व ऍडव्हान्स आमच्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, यंत्रणा आहे. कुठेही कोणी लपलो असला तरी त्याला शोधून आणण्यामध्ये पोलिसांना वेळ लागत नाही. प्रकरण दाबण्याचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मात्र याचा उद्रेक होईल. आता संतोष देशमुखांच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप आहे, राग आहे. सरकारने नंतर काय ठरवायचं ते ठरवू दे. पालकमंत्री बिलकमंत्री काय करायचं आहे तुमचा समन्वय विनवय नंतर करा, पहिले त्या आरोपींना बेड्या घाला. ही आमची स्पष्ट मागणी आहे. सर, अंजली दमन यांनी एक दावा केलाय की उर्वरित 3 आरोपी जे आहेत त्यांची हत्या झाली असावी. कर्नाटक बॉर्डरमध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती त्यांची हत्या झाली असल्याचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेला आहे. होऊ शकतं, अंजली जी म्हणतायत त्यामध्ये तथ्य असू शकतं. कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी, अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी, आमचा थेटच आरोप आहे. ते बनावट चकमक होती. आता यंत्रणा त्यांच्या हातात, माणसं त्यांची, तपास त्यांच्याकडे. कुंपणच एक खाणारे काय कुंपण रक्षण करणार आहे.
आणि म्हणून कदाचित त्यावरपर्यंत तपासाची धागेदोरे जाऊ नये, पुरावे इथेच नष्ट व्हावे आणि मुख्य आरोपी मोकाट व्हावे गुन्हे करण्यासाठी, म्हणून हा प्रकार घडू शकतो आणि त्यामध्ये तथ्य असू शकते. या प्रकरणामध्ये चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना लांब ठेवण्यात यावं, त्यामुळे त्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी होते. तुमचं माझं मत तेच आहे. कारण यामागे जो मुख्य आरोपी ज्यांच्या सूत्रधारापर्यंत हात गेलेले तो आहे वाल्मिकी कराड, आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सौदारीचे नाही, हे एकच वाटतात इतक्या वर्षापासून. व्यवहार सगळेच, जमिनीत पार्टनरशिप, भागीदारी अनेक ठिकाणी, यावरून त्यांचे असलेले घट्ट मैत्रीचे संबंध, त्यामुळं धनंजय मुंडेंना बाजूला केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळेल असं वाटत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणाले होते की या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर चौकशी केली जाईल. हिवाळी अधिवेशन संपूर्ण आता आठवडा झालेला आहे, अजूनही चौकशी कुठे पुढे गेलेली दिसत नाही, काय आरोपी पकडलेले जात नाही. काय करतायत पोलीस, काय करताय गुन्हा खातं? दलितावर अत्याचार करताना परभणीमध्ये तुमच्या हाताला धार आली होती, जिवंत मारून टाकलात तुम्ही आणि पांघरून घातलाय त्यावर. हार्ट अटॅकने मेला म्हणून सांगताय. हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा रिपोर्ट, त्या दलिताचा खून गेला. तुम्ही दलितावर हात उगारताना तुमच्या हाताला लकवा मारत नाही, आणि इकडे मात्र या आरोपींना पकडताना तुमच्या हाताला लकवा मारला. काय तुमचे हात कोणी बांधून ठेवलेत काय पोलिसांचे? याचा अर्थ सरळ आहे, सरकारचा पाठीराखा, सरकारच पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? म्हणून ते भाषण केलं किंवा तुम्ही बोललात, त्यापेक्षा कृतीमध्ये महाराष्ट्राला दाखवा नव्या रूपानं, नव्या बाण्यानं की मी कोणालाही पाठीशी घालत नाही असं जे तुम्ही बोलला ते दिसता कामा नये, ते कृतीतून दिसावं ही आमची अपेक्षा आहे. धनंजय मुंडे म्हणतायत की जेवढे संबंध वाल्मिकी कराड माझ्याशी आहेत तेवढं सुरेश देसाईसोबत सुद्धा ते संबंध आहेत. सगळी चौकशी करू देत ना. धनंजय मुंडे म्हणतायत ते करू दे, सुरेश धस म्हणतायत ते करू देत, कोणाचे कोणाशी संबंध आहे ते होऊ देत. कुणाला थांबवलाय? सुरेश धसची करा तो जर म्हणत असतील तर, पण वाल्मिकी कराडाला शोधून ताना, त्याची नार्को टेस्ट करा. तो तुम्हाला सांगतो कितीतरी गुन्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल, कितीतरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिसेल. जे काही आता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होत आहे, अनेक मुलींचं शोषण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, तिथपर्यंत सुद्धा धागेदोरे मिळतील. पण शोधलं पाहिजे ना. काय बोटा दाखवत आहे? त्याचा सातबारा असेल त्याचा सातबारा काढा. सुरेश धसांचा, यांचा सातबारा जसा निघाला. पण हे बोट दाखवू नका, कारवाईची अपेक्षा आहे. मंत्री कोण आहे? सर, या प्रकरणात 2 मोबाईल सापडले आहे. त्या मोबाईलमध्ये मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील आल्याची माहिती तिकडचे बीडचे सीआयडी त्यांना मिळाली आहे. इतकं भयानक आहे ते. मी आपल्याला सांगतो, या 2च मोबाईल नाही, या 2 मोबाईलची निपक्ष जर पूर्ण कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ सगळे तपासले, त्यातून झालेला मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद, हे सगळं तपासलं की मुख्य आरोपीपर्यंत पोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही. पण ज्या गतीनं, ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजे, दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. चाल ढकलपणा दिसतोय, वेळ काढू दिसतोय. एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती, पण सरकार हातावर हात ठेवून बसलेलं आहे, याचं दुःख वाटतोय. महाविकास आघाडी सरकार असताना एका प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं होतं. त्यामध्ये नैतिकता धरत सरकारने त्यांचा राजीनामा घेतला होता. मात्र आता सातत्याने धनंजय मुंडेचं नाव आहे. महायुती सरकार नैतिकता दाखवत नाही. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमधला हाच फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील तरी कोणी कारवाई होणार नाही. महाराष्ट्रातील खुलेआम महिलांचं शोषण होईल, खून करतील तरी कारवाई करणार नाही. हे चौकशी करतील, चौकशीचा फार्स दाखवतील. आता बोलल्यात आमच्या चित्राताई वाघ, त्याच्याच मंत्री, ह्या मंत्री होऊ नयेत म्हणून बोलल्या, तरी मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणचा खून हा झाला होता,
केला गेला हे सर्व एव्हिडन्स पूर्ण असताना आम्ही वेळ घालवला नाही, काढून टाकलं आमचं सरकार असताना. आणि इकडे करा, अरे प्रेम करणारे असू दे, प्रेम करून मारा नाही करतात, सोडून नाही देतात. अरे कोणाला किती माया आहे, ठीक आहे तुमची परवानगी असेल 10 बायका करा, कोणाचा खून तर करू नका. सर, मेधा कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये खरं तर एका भिंतीवरती, सदाशिव पेठेवरती एका भिंतीवरती हिरवा कलरचा रंग मारलेला होता. तिथे जाऊन त्यांनी भगवा कलरचा रंग मारत तिकडे फूल आणि अगरबत्ती लावलेली आहे. या सगळ्याकडे कसं पाहता, कारण की त्या भिंतीच्या बाजूलाच पीरबाबाचा दर्गा होते. असे आता हाताला नाही काम, त्यामुळं लोकांनी यांना मात्र कलर मध्येच दिसतोय ना. हे जे चाललंय ना, रंगावरून लोकांची डोकी बिजी ठेवायची. लोक मरू दे, उपवासी मरू देत, हाताला काम नाही, बेरोजगार मरू दे, यांना रंगाशी देणे नाही. हा देश रंगावरून चालवायचा, रंग में रंग. काय हे जे प्रकार चालले, त्यांना आमचं म्हणणं आहे की असल्या याच्यात पडण्यापेक्षा पुण्यामध्ये वाढलेल्या गुन्ह्यांच्याकडे लक्ष द्या. पुण्यामध्ये जे काय आता क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर लक्ष द्या, त्यावर रंग मारा, कोणता मारता येतो तो, कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे. पण वा, नवीन प्रकार आम्हाला एकेकांचा उपदय दिसतोय. धन्य तुमची लीला प्रभू, असेच करत राहा. हिरवा मिटवा, भगवा मारा. कसे मिटवू शकणार आहे? दरी वाढत चालली, धर्माधर्मातली जातीतली दरी वाढत आहेत. यांना 2 धर्मामध्ये ते करणार म्हणून भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, हिरवा विरुद्ध भगवा, हे करूनच तरुणांना बेवकूफ बनवायचं आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, त्यावर यांचं लक्ष नाही. आणि मूळ विषयापासून बाजूला नेण्यासाठी हे उपद्रवी धंदे करणं सत्ताधाऱ्यांनी बंद करावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. संक्षिप्त में बताइए कि बीड़ मामले में सरपंच की हत्या हुई, अब 18-19 दिन बीत गए, क्या आपकी मांग है आरोपी को लेकर, और क्या धनंजय मुंडे को? नहीं, सरकार ने अभी सेशन हुआ था नागपुर के अंदर में, सरकार ने स्पष्ट रूप से कहा था कि हम छोड़ेंगे नहीं, किसी को भी छोड़ेंगे नहीं, मगर हम पकड़ेंगे भी नहीं. हम छोड़ेंगे भी नहीं और हम पकड़ेंगे भी नहीं, हम कारवाई भी नहीं करेंगे, असं सरकारला म्हणायचं का? ज्या खुनाचा गुन्हा जो घडला त्यामध्ये, तुम्हाला हिंदीत पाहिजे नहीं, अभी जो सेशन हुआ था उस सेशन में सरकार ने यही कहा था, हम किसी को छोड़ेंगे नहीं, हम कार्रवाई सबके ऊपर कार्रवाई करेंगे. फिर हाथ अभी सरकार क्यों पीछे हट रही है? अभी तक 3 आरोपी जो फरार थे वो भी नहीं मिल रहे. इनका मेन जो सस्पेक्ट मेन आरोपी है उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही. केवल आप जमीन, वो उनके लैंड प्रॉपर्टी जब्त करने की बात करें, उससे क्या फायदा है? वो तो चोरी से कमाई है, उसको कोई फर्क पड़ने वाला नहीं है. इसके पीछे हमारी स्पष्ट मांग है कि अगर पुलिस चाहे तो तुरंत कार्रवाई कर सकती है, और इसके लिए इनके ऊपर पॉलिटिकल प्रेशर की वजह से, पॉलिटिकल वो लोग इन्वॉल्व होने की वजह से, बड़े बड़े मंत्री से लेकर इसमें प्रेशर देने से, ये कार्रवाई को जो स्पीड मिलनी चाहिए थी, कार्रवाई जिस गति से होनी चाहिए थी, वो नहीं हो रही. इसका स्पष्ट मतलब है कि इसको दबाने की कोशिश अभी जारी है. आपने कहा सीबीआई जांच, और हम लोग इसीलिए इसकी सीबीआई मांग हो, और ये आरोपियों को तुरंत पकड़ के इनकी नार्को अरेस्ट हो, क्योंकि भीड़ में इतने सारे खून हुए हैं, महिलाओं का शोषण हुआ है, पोस्को जैसे प्रकरण हुए हैं, वो बहुत सारी घटनाएं सामने आएंगी. बिहार बोले तो नंगा नाच करने का एक अड्डा बन गया है किसी राजनीतिक लोगों के लिए, और ये क्रिमिनल के लिए, क्योंकि उनको प्रोटेक्शन है, उनके पीछे कोई खड़ा है. तो सीएम ने, नई सरकार, नया सीएम कुछ बताए,
महाराष्ट्र को करके, कुछ अपना धाक भी बताए करके कि एक वॉच कर रहा है, नया दिख रहा है। धनंजय मुंडे को इस्तीफा देना चाहिए कि जब तक जांच होगी? मुंडे तो 1 मिनट भी नहीं रखना चाहिए, तब पूरा इस प्रकरण को न्याय मिलेगा। जब तक मुंडे वहां पे मंत्री बनकर है सरकार में, तब तक इस प्रकरण में वो बेचारी, उसकी बच्ची हमारे संतोष देशमुख की, उसके आंखों के आंसू नहीं दिख रहे किसी को। वो रो के बोल रही है मेरे बाप के साथ में जिस तरह से मारा गया, उसके बच्ची के आंखों के आंसू तो कम से कम सरकार को दिखना चाहिए। कोई अभिनेत्री प्रेस लेती है तो उनको लेने दो, उनका अधिकार है वो, और उसको पीछे में इस प्रकरण के तरफ ध्यान भटकाने की बात नहीं होनी चाहिए। हमारा स्पष्ट आरोप है और हम ये चाहते हैं कि जब तक ये मुंडे बाजू में नहीं होंगे और इसकी सीबीआई जांच नहीं होगी, आरोपियों की नार्को टेस्ट नहीं होगी, तब तक इस प्रकरण में न्याय नहीं मिलेगा। 3 आरोपी की हत्या होने की भी आशंका जताई जा रही है। हो सकता है दमानिया जी ने बोला सच है कि क्योंकि जैसे कि अक्षय शिंदे को बीच में ही उड़ाया गया, उसके